श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु। जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्रचालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता। जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विश्वेशा। मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य, तेजवर्णिले न जाय। विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदकळ्या समान, शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी। जे कोटी सूर्याचे ते हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष। वत्सलांछनाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची खून, उदरी त्रिभुवनी शोभायमान, त्रिवेणी संगमासारखी। नाभी कमळ सुंदर अति, जेथ विधात्याची उत्पत्ती, की चराचर जन्मदाती, मूळ चचनी तेची पै। जानूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमळाची आकृती रक्तपंकजा समान। भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर, विद्युतलते समतेज अपार, कर्दळी स्तंभा परी सुंदर, उभय जंघा दिसताती। जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य। जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णित वेद शिनले। 14 विद्या 64 कला, जाते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगळा। अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, लिहू न शकले महिमावर, तेथे पामर मिकाय। जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार। गजवदन शिवकुमार, एकदंत फरशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलाचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू, मंगल कार्याकरिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन। भजका होई दिव्यज्ञान, वेदांत सार कळे पा। सकळ कार्यारंभी जाना, करीती ज्याची नामस्मरण, ज्याच्या वरप्रसादे नाना, ग्रंथरचना करीती कवी, तया मंगळासी साष्टांग नमन।
करोनी माझे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती ती अज्ञान काव्यादिकाचे नसे ज्ञान. माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करून सच्छिष्या लाभो दिव्यज्ञान. तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये. तेवी असता माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ. ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले. कौतुके करून वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला. तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित विद्युतलते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. चार वेद होवो निश्वान वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसे दिवस होम हवणे कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या कळा असता लागी गेल्या सकळा. ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी गावावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर. परी आत्मसार्थक करावया साचार. मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान. अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू पिपलीक म्हणे गिरीसी. उचलून घालीन काखेशी किंवा खद्योत सूर्यासी. लोपवीन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ. बाळ जाणोली लढीवाळ पुरविता तू दयाळ. दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा. माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची
ऐशी ऐकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी. ऊणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहोनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐशे ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझी यामनी. यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति हो. आता नमो साधु वृंद जासी नाही भेदाभेद. ते आत्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुळ मुगुटावतंस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान. तया ते चरण नमिले ईश चरणी जडले चित्त. ऐशे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित. वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी. मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करुण म्हण जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करिता तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य ते तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा. त्या मधोदधीतुनी पाही अमोल मुक्ता पळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी. उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला पुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण आभागी. आता सोत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदिता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्रकर. दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यतिराज पद कल्हार विष्णू कवी होवोनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुंची तेथे घालितसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गूढ हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमत्सुभं भवतु. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील अध्याय जर ऐकायचा असेल तर कृपया कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.